हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यमी बाईट्स चॅनल। तर आज मी बनवणार आहे सांडग्याची भाजी। यालाच काही भागात वडेही म्हणतात। यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, कोथिंबीर, वडे, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी किसलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर घातलेली आहे, याची पेस्ट बनवून घेतली आहे। तर एक कढई ठेवलेली आहे मी तापायला। यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये मी मोहरी घातलेली आहे। मोहरी तळली यानंतर जिरे टाकायचे आहेत। जिरे छान फुलले की यामध्ये मी कांदा घालणार आहे। तर मीडियम फ्लेमवरतीच हा कांदा आपण छान गुलाबी रंगापर्यंत परतून घेणार आहोत तेलामध्ये। यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे। याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। हळद घातलेली आहे, धने पावडर, कांदा लसूण मसाला आणि हे घरगुती लाल तिखट। तुमच्याकडे जे मसाले असतील ते घालून घ्यायचे आहेत। यामध्ये मी काळा मसालाही घातला आहे। हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे परतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत सांडगे। यालाही या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। व यामध्ये गरम पाणी घातलं आहे। गरम पाणी घालून हे सांडगे आपण शिजवणार आहोत। तर बघू शकताय या पद्धतीने आपण सांडगे शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये आणखीन पाणी घालून याला आपण शिजवून घेणार आहोत। एक 10 मिनिटात हे सांडगे शिजवून होतात। तर आपल्याला हवं असेल तेवढं पाणी घालून हे सांडगे शिजवून घ्यायचे आहेत। सांडगे शिजल्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। याला छान आपण उकळी आणणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर पाणी कमीही घालू शकता। तर मी या ठिकाणी रस्सा भाजी बनवत आहे, त्यामुळे मी पाणी जास्त घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरून कोथिंबीर घातलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली सांडग्याची रस्सा भाजी तयार आहे।